नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्स पार्ट 2 मधून फंक्शन हा चॅप्टर चालू करतोय. फंक्शन हा चॅप्टर सेट्स अँड रिलेशनच्या बेसिसवर आधारित आहे, बेसिकवर आधारित आहे. सेट्स अँड रिलेशन नंतर म्हणून चॅप्टर नंबर 6 फंक्शन हा आहे. तर फंक्शन चालू करायच्या आधी विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला एक दैनंदिन व्यवहारातील एक उदाहरण सांगतो, ते म्हणजे मिक्सर. विद्यार्थी मित्र हो, आपल्या घरात प्रत्येकाचा मिक्सर आहे. मिक्सरचं काम काय असतं? ज्युसर असेल, समजा ज्यूस मिक्सर असेल, ज्यूस मिक्सर हां, तर ज्यावेळी आपण त्या मिक्सरला इनपुटला ॲपल देतो, सफरचंद जर त्याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला आउटपुटला काय भेटतो? सफरचंद ज्यूस भेटतो, बरोबर. जर त्या मिक्सरमध्ये आपण चिक्कू किंवा बनाना केळ जर टाकलं तर आपल्याला आउटपुटला काय भेटतं? बनाना ज्यूस भेटतो, बरोबर. जर त्याच्यामध्ये आपण इनपुटला वॉटरमेलन दिलं तर आउटपुटला आपण वॉटरमेलन ज्यूस भेटतो. म्हणजे मिक्सरचं काम काय आहे की जो आउटपुट येईल त्या जो इनपुट येईल त्या इनपुटवरती प्रोसेस करणे आणि आउटपुट प्रोड्यूस करणे, बरोबर. म्हणजे त्या मिक्सरचं जे काम आहे एका साईडने इनपुट घेणे, दुसऱ्या साईडला आउटपुट देणे, बरोबर. तर जसा तो मिक्सर आहे तसं मॅथमॅटिक्समध्ये फंक्शनचं काम हे त्या मिक्सरला पुरेपूर सिमिलर आहे, म्हणून मी तुम्हाला हे मिक्सरचं उदाहरण सांगितलं. तर फंक्शन ते दैनंदिन व्यवहारातील उदाहरण झालं. तर मॅथमॅटिक्समध्ये फंक्शन म्हणजे काय आणि त्याची मॅथमॅटिकल त्याची डेफिनेशन काय आहे तर आज आपण पाहूया. तर फंक्शन म्हणजेच अ फंक्शन ऑर मॅपिंग एफ फ्रॉम ए सेट ए टू सेट बी, हे असं डिनोट करतात, एफ फ्रॉम ए टू बी. पुन्हा एकदा सांगतो, ए फंक्शन ज्याला मॅपिंग असं सुद्धा म्हणतात, एफ फंक्शनला एफ न डिनोट करतो आपण. फ्रॉम सेट ए टू सेट बी इज अ रिलेशन विच असोसिएट्स फॉर इच इलेमेंट एक्स इन ए अ युनिक इलेमेंट वाय इन बी. बघा आता ह्याला ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्राम असं म्हणतात. हे जे इथं जे दाखवलेलं आहे या वेन डायग्राम्स आहेत आणि या वेन डायग्राममध्ये ॲरोज ड्रॉ केलेले आहेत. सो याला आपण काय म्हणतो? ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्राम, बरोबर. आता ह्या डेफिनेशनचा अर्थ आपण या डायग्रामच्या आधारे समजून घेऊया. एक्स हा जो असतो तो सेट ए मधल्या एलिमेंटला एक्स असं म्हणतात. वाय जे असतं ते सेट बी मधल्या प्रत्येक एलिमेंटला वाय असं म्हणतात. म्हणजे इथं एक्स हा आहे, वाय हा आहे. फंक्शनच्या बाबतीत एक्स जर सांगायचं झाला तर एक्स हा इनपुट असतो, वाय हा आउटपुट असतो. एक्स हा इनपुट, वाय हा आउटपुट. जसं ग्राफवरती एक्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, वाय व्हर्टिकल ॲक्सिस आहे, तोच एक्स आणि तोच वाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा फंक्शनचं असतं. ते आपल्याला पुढे गेल्यावर बघायला मिळेल, ठीक आहे. तर एक्स हा इनपुट आहे, म्हणजे हा सेट हा जो आहे इनपुट आणि सेट बी आउटपुट, म्हणूनच इकडून इकडं असे आपण ॲरो दाखवलेले आहेत. तर ह्या डेफिनेशन समजून घेण्याच्या आधी ह्या डेफिनेशनमध्ये हे जे दोन वर्ड आहेत, इच अँड युनिक, हे दोन वर्ड खूप महत्त्वाचे आहेत. बघा ही डेफिनेशन काय सांगते तर फंक्शन म्हणजे काय? अ फंक्शन ऑर मॅपिंग एफ फ्रॉम अ सेट ए टू सेट बी इज अ रिलेशन. म्हणजे फंक्शन हे काय आहे? एक प्रकारचं रिलेशन आहे, बरोबर. सेट्स अँड रिलेशन मधलं रिलेशन. फंक्शन एक प्रकारचं रिलेशन आहे विच असोसिएट फॉर एव्हरी और फॉर इच इलेमेंट एक्स इन ए. सेट ए मधल्या प्रत्येक इलेमेंटला अ युनिक इलेमेंट वाय इन बी, वाय मधला एक युनिक इलेमेंट असोसिएट केलेला असतो. ना व्हॉट इज इट्स मिनिंग? सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला एक ना एक तरी आउटपुट पाहिजेच. सेट ए मध्ये एकही एलिमेंट मोकळा असता कामा नये. बघा इथं कोणी मोकळा दिसते का? इथं ए बी सी डी नाही, बरं. आणि आउटपुट पाहिजे ते पाहिजे, तो आउटपुट कसा पाहिजे? युनिक पाहिजे. आउटपुट कसा पाहिजे? युनिक पाहिजे. म्हणजे ए ला बरोबर एकच आउटपुट पाहिजे, ए ला दुसरा आउटपुट कोणताही नको. म्हणजेच इथल्या ए मधल्या प्रत्येक एलिमेंट पासून एक्झॅक्टली एकच ॲरो आउटपुटला गेलेला असला पाहिजे. बघा सपोज जर इथून इथं ॲरो मी ड्रॉ केला तर ए ला ए ही 1 ही व्हॅल्यू झाली आणि ए ला 2 ही व्हॅल्यू झाली. आणि मॅथमॅटिक्समध्ये 2 व्हॅल्यूज फंक्शनमध्ये पॉसिबल नसतात, बरोबर. ए ची व्हॅल्यू 1 आणि ए ची व्हॅल्यू 2, इट इज नॉट पॉसिबल इन मॅथमॅटिक्स, राईट, बरोबर. म्हणून फंक्शनची डेफिनेशन कशा पद्धतीने केलेले? फंक्शन ऑर मॅपिंग एफ फ्रॉम अ सेट ए टू सेट बी इज अ रिलेशन विच असोसिएट फॉर एव्हरी इलेमेंट एक्स इन ए अ युनिक इलेमेंट वाय इन बी, बरोबर. म्हणजे इनपुटच्या प्रत्येक इलेमेंटला आउटपुटमध्ये एक्झॅक्टली 1 आउटपुट असला पाहिजे. आणि तसं असेल तर ते रिलेशन फंक्शन म्हणलं जातं. मी इथं ए टू बीच्या दरम्यान ॲरो दाखवून R1 असं लिहिलेलं आहे, R2 लिहिलेलं आहे, R3 लिहिलेलं आहे. म्हणजे सध्या तरी हे रिलेशन आहेत आणि या रिलेशन मधलं फक्त एकच हे फंक्शन आहे.
हे दोन फंक्शन नाही आहेत. ते का नाही आहेत ते आपण बघू. पण इथून पुढं ए टू बी जर मी ॲरो ड्रॉ केला तर F1 असं लिहिणार, कारण का ते फंक्शन असणार, कारण का हा फंक्शन चॅप्टर आहे. बघा आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन काय सांगत आहे डेफिनेशन, की ए या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटला एक ना एक तर आउटपुट पाहिजे. इथं ए ला आउटपुट आहे, बी ला आहे, सी ला आहे, पण डी ला इथे आउटपुट नाही. म्हणून हे फक्त ह्याला रिलेशन म्हटलं जाईल, हे फंक्शन म्हणता येणार नाही, म्हणजे हे फंक्शन नाही आहे. R3 मध्ये आता R3 मध्ये बघा ए ला एक हा सुद्धा आउटपुट आहे, 2 हा आउटपुट आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला आउटपुट पाहिजे, बरोबर आहे. एक कंडिशन सॅटिस्फाय होते, पण युनिक आउटपुट आहे का? नाही. ए ला 1 सुद्धा आहे, ए ला 2 सुद्धा आहे. सो हे फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये बसत नाही. म्हणून फक्त पहिली डायग्राम हे फंक्शन डिनोट करते. फंक्शन कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं? द एलिमेंट y ऑफ सेट b इज एक्सप्रेस्ड ॲज y इक्वल टू f ऑफ x. y इक्वल टू f ऑफ x अशा पद्धतीनं फंक्शन दाखवलं जातं. ठीक आहे. y इज द इमेज फंक्शन कसं, आता हे कशा पद्धतीने म्हटलं जातं? y इज द इमेज ऑफ x अंडर f. y ही x ची इमेज आहे अंडर f. फंक्शनलाच मॅपिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन असं सुद्धा म्हणतात. f इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅप ऑर ट्रान्सफॉर्मेशन. Now the next one is types of function. This point is very important as per concern your JEE exam and CET exam. CET आणि JEE एक्झामच्या दृष्टिकोनातून हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. A आणि B हे दोन फंक्शन आहेत. इथे ॲरो दाखवलंय बघा, हा फंक्शन F1 F2 F3 F4, बरोबर. तर जर इनपुटच्या प्रत्येक एलिमेंटला बरोबर एक्झॅक्टली एक आउटपुट असेल, म्हणजे A इज इक्वल टू 1 आहे, मग ही आउटपुट ही जी व्हॅल्यू आहे ही 1 व्हॅल्यू दुसऱ्या कोणत्याही इनपुटला असाइन केलेली नसेल. बघा इकडून 2 ॲरो गेले तर चालतात, पण सॉरी इथं 2 ॲरो आले तर चालतात. म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे, चालतं. पण ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि ए चीच व्हॅल्यू 2 आहे असं चालत नाही. बघा मी काय म्हणतोय, म्हणजेच ए आता इथं टाईपमध्ये येऊया आपण. फंक्शनमध्ये जे चालतं ते मी सांगितलं, की इकडून फक्त एकच ॲरो पाहिजे आणि इनपुट साईडून इकडच्या साईडला आउटपुट साईडला 2 ॲरो एकाच व्हॅल्यूला आले असतील तर चालतात, बरोबर. आता 1-1 फंक्शन कशाला म्हणायचं? 1 to 1 एलिमेंट असाइन केला असेल तर ए ला 1 ही व्हॅल्यू, बी ला 3, सी ला 2, म्हणजे एकच आउटपुट दुसऱ्या इनपुटला रिपीट झाला नसेल तर, म्हणजे बी ला सुद्धा 1 आला असेल, येऊ शकतो फंक्शनमध्ये, तर त्याला 1-1 म्हणता येत नाही, बरोबर. याला आपण काय म्हणतो? 1-1 फंक्शन म्हणतो, बरोबर. तर 1-1च्या बरोबर अपोजिट असतं ते मेनी 1. बघा मेनी 1 कशाला म्हणायचं? ए ला सुद्धा 1 ही व्हॅल्यू असाइन आहे, बी ला 2 आहे, सी ला सुद्धा 2च आहे आणि डी ला 3 आहे. बघा एकच व्हॅल्यू मेनी इनपुटला दिलेली आहे, मेनी 1 ही व्हॅल्यू मेनी इनपुटला असेल, म्हणजे एकच व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुटला असाइन केली असेल तर त्याला मेनी 1 फंक्शन म्हणतात. बघा याला 1-1 फंक्शन म्हणतात, मेनी 1 फंक्शन म्हणतात. आणि त्याच्यानंतर दुसरा टाईप काय येतो तर ऑन टू फंक्शन आणि इनटू फंक्शन, बरोबर. बघा ऑन टू फंक्शन म्हणजे काय? ऑन टू फंक्शन म्हणजे आउटपुट साईडच्या जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रत्येक आउटपुटला एक ना एक तरी प्री इमेज असेल. म्हणजे इथं कोणतीही व्हॅल्यू कोणताही पॉईंट ब्लँक नसेल तर त्याला ऑन टू फंक्शन असं म्हणतात, बरोबर. याला काय म्हणतात? ऑन टू फंक्शन म्हणतात. तर त्याच्या बरोबर अपोजिट असतं इंटू मध्ये एक तरी व्हॅल्यू अशी असते ज्याला एक तरी इनपुट असाइन केलेला नसतो. ठीक आहे. बघा इंटू फंक्शनमध्ये इथं 2 ला असाइन केलेलं आहे, इथं 3 ला असाइन केलेलं आहे. म्हणजेच हे झालं 1-1 फंक्शन अँड ऑन टू. का तर 1 to 1 व्हॅल्यू असाइन केलेली आहे आणि आउटपुटमध्ये प्रत्येक आउटपुटला एक ना एक तरी इनपुट असाइन केलेलं आहे, बरोबर. हे झालं मेनी 1 अँड ऑन टू. एकाच व्हॅल्यूला 2-2 इनपुट आहेत, म्हणजे मेनी 1 पण झालं आणि इथं कोणतीही व्हॅल्यू मोकळी सुद्धा दिसत नाही, म्हणजे हे ऑन टू सुद्धा झालं. ह्याला म्हणतो आपण 1-1 इंटू 1 to 1 व्हॅल्यू असाइन केलेली आहे आणि आउटपुट साईडला आउटपुटमधले एक व्हॅल्यू अशी आहे ज्याला एकही इनपुट नाही असाइन केलेला, म्हणजे 1 to 1 सुद्धा आहे आणि हे इंटू झालं. इंटू कशाला म्हणतो आपण? एक ना एक तरी आउटपुटमध्ये व्हॅल्यू मोकळी असेल तर. बघा इथं सुद्धा मेनी 1 ला मेनी इनपुट आहेत, ए ची पण व्हॅल्यू 1च आहे, बी ची पण व्हॅल्यू 1च आहे, पण इथं 3 हा अशी व्हॅल्यू आहे की त्याला एकही व्हॅल्यू असाइन केलेलं नाही. दॅट इज वाय दिस टाईप ऑफ फंक्शन इज कॉल्ड ॲज मेनी 1 अँड इंटू. बघा टाईप्स ऑफ फंक्शनमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की 4 टाईप आहेत. 1-1 मेनी 1 एकमेकाला अपोजिट, इंटू अँड ऑन टू एकमेकाला अपोजिट, अँड एखादं फंक्शन ॲट ए टाइम दोन्ही टाईपचं असू शकतं. 1-1 ऑन टू 1-1 इंटू असं असू शकतं किंवा मेनी 1 ऑन टू मेनी 1 इंटू अशा टाईपचं ते फंक्शन असू शकतं.
ठीक आहे. नाव द नेक्स्ट टाईप इज रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन. आपण फंक्शन कशा कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. सर्वात पहिला आहे तो व्हर्बल फॉर्म. व्हर्बल फॉर्ममध्ये आपण फक्त नोट डाऊन करतो की फंक्शन नक्की काय आहे. तर इथं बघा आउटपुट इज ट्वाइस द इनपुट, म्हणजे इथं मी फक्त आपण व्हर्बली रिप्रेझेंट करतो फंक्शन, की हा इथं आपण लिहून दाखवलं की आउटपुट इज ट्वाइस द इनपुट. फंक्शनचं जे काम आहे मेन ते फॉर्म्युला वगैरे न लिहिता, ॲरो वेन डायग्राम न काढता फक्त आपण इथं लिहिलं की आउटपुट इज ट्वाइस द इनपुट, बरोबर. म्हणजे हा झाला व्हर्बल फॉर्म. त्याच्यामध्ये डोमेन असतो सेट ऑफ इनपुट्स आणि रेंज असतो सेट ऑफ आउटपुट्स. तर डोमेन आणि रेंज काय ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आत्ताच्या फक्त घडीला एकच लक्षात ठेवा की डोमेन म्हणजे सेट ऑफ इनपुट असतो, म्हणजे जिथून व्हॅल्यूज आपण घेतो, आणि रेंज म्हणजे सेट ऑफ आउटपुट्स, ज्या व्हॅल्यू आउटपुटला आपल्याला भेटतात त्याला आपण रेंज म्हणतो. डोमेन म्हणजे ज्या फंक्शनला ज्या व्हॅल्यू इनपुटला घेतो त्याला डोमेन म्हणतात. रेंज म्हणजे ज्या व्हॅल्यू आउटपुटला भेटतात त्याला रेंज असं म्हणतात. ठीक आहे. हे झालं पहिला टाईप रिप्रेझेंटेशन करायचा. त्याच्यानंतर ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्रॅम. ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्रॅम म्हणजे आपण आतापर्यंत बघतच आलेलो आहोत की वेन डायग्रॅम काढून ॲरोने आपण व्हॅल्यूज इनपुट व्हॅल्यूजला आउटपुट रिप्रेझेंट करतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्रॅम, बरोबर. ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्रॅम मध्ये जो डोमेन असतो तो असतो सेट ऑफ प्री इमेजेस, आणि रेंज असते तो सेट ऑफ इमेजेस. तर डोमेन म्हणजे काय, ह्या सगळ्या व्हॅल्यू जिथून आपण इनपुट घेतोय, आणि रेंज म्हणजे काय, ह्या सर्व व्हॅल्यूज जिथून आपण आउटपुट जिथं आपल्याला मिळतोय, ज्या व्हॅल्यूज आउटपुटला मिळतात त्याला आपण काय म्हणतो, रेंज असं म्हणतो, बरोबर. नाव ऑर्डर्ड पेअर्स. आता ऑर्डर्ड पेअर्स म्हणजे काय आपण बघूया. तर ऑर्डर्ड पेअर आपण सेट अँड रिलेशन मध्ये शिकलोय. ऑर्डर्ड पेअर म्हणजे फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट, द ऑर्डर इन विच द एलिमेंट्स आर प्रेझेंट इन पेअर इज कॉल्ड एज ऑर्डर्ड पेअर्स. मग 2,5 म्हणजे हा झाला एक्स, हा झाला वाय, एक्स कॉमा वाय, हा झाला इनपुट, हा झाला आउटपुट, बरोबर. ह्याच्यामध्ये सुद्धा हा झाला इनपुट, हा झाला आउटपुट, इनपुट आउटपुट, इनपुट आउटपुट. म्हणजे जसा इनपुट घेईल त्याचा जो आउटपुट येईल तो तिथंच ऑर्डर्ड पेअरमध्ये लिहिलेला असतो, त्याला आपण ऑर्डर्ड पेअर रिप्रेझेंटेशन म्हणतात. हे बघा फंक्शन इथं ऑर्डर्ड पेअरनं रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये जो डोमेन आहे तो काय आहे, सेट ऑफ फर्स्ट कॉम्पोनंट्स. बघा 2, 3, 4, 5. इथं 5, 7 चुकून झालेला आहे. इथं आहे 2, 3, 4, 5. इथं 4 and 5 पाहिजे, बरोबर. हा झाला डोमेन. आणि रेंज काय झाली आपली, 5, 7, 9, 11. बघा दुसऱ्याच्या सेट ऑफ सेकंड कॉम्पोनंट्स, ऑर्डर्ड पेअर्स मधल्या सेट ऑफ जे सेकंड कॉम्पोनंट आहेत 5, 7, 9 आणि 11, ते काय झाली आपली रेंज झाली, बरोबर. नाव द लास्ट वन रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन इज रूल ऑर फॉर्म्युला. ह्या टाईपमध्ये आपणा सर्वांना परिचित असलेला हा टाईप आहे की फंक्शन कशानं रिप्रेझेंट केलं जातं, फॉर्म्युल्यानं किंवा एखाद्या रूलनं. ह्याचं मी एक उदाहरण एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे, ते म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 1. बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 1 वेअर x बिलॉंग्स टू n अँड x इज फ्रॉम 1 to 6, बरोबर. म्हणजे इथं मी जर व्हॅल्यू 2 पुट केली, x ही 1 to 6 मध्ये आहे, 1 येत नाही, इथं इक्वॅलिटी नाही आहे, म्हणून मी इथं काय घेतलं, समजा जर मी इथं 2 घेतले x, तर इथं 2 येणार, 2 2 जा 4, 2 2 4 अधिक 1 5, 5. सो y इक्वल टू काय आलं माझं 5 आलं. तर माझा का 2 इनपुट घेतला तर मला इथं आउटपुट काय भेटते 5. म्हणजे हे वेगळं रिप्रेझेंटेशन आहे, पण हेच येणार व्हॅल्यू, बरोबर. सपोज मी इथं जर 3 व्हॅल्यू पुट केली तर 3 2 जा 6 प्लस 1 7. बघा मी जर 3 व्हॅल्यू घेतली तर मला आउटपुटला काय भेटतो 7 भेटतो. जसा ऑर्डर्ड पेअरमध्ये हे जे रिप्रेझेंट केलेलं आहे तसं रूल आणि फॉर्म्युलामध्ये मी अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर. तर ह्या कंडिशनमध्ये डोमेन काय झाला, माझ्या डोमेन इथं काय झालं या फंक्शनचा, व्हॅल्यूज ऑफ एक्स. ज्या व्हॅल्यूज आपण एक्सच्या पुट करणार आहोत ते काय झालं आपलं डोमेन झालं, बरोबर. आणि इथं रेंज काय झालं, व्हॅल्यूज ऑफ वाय. ज्या आउटपुटला मला व्हॅल्यू येणार आहेत त्या सगळ्या काय व्हॅल्यू झाल्या माझ्या रेंज झाल्या. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं पुन्हा एकदा बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन हा चॅप्टर सुरू केला. फंक्शन म्हणजे काय, फंक्शन एक प्रकारचं रिलेशन असतं ज्याच्यामध्ये इनपुटच्या प्रत्येक हा शब्द इथं महत्त्वाचा आहे, प्रत्येक व्हॅल्यूला आउटपुट युनिक आउटपुट असाइन केलेला असतो. इथं युनिक हा शब्द सुद्धा महत्त्वाचा आहे. इच और एव्हरी अँड युनिक हे 2 वर्ड महत्त्वाचे आहेत. फॉर इच इनपुट देअर मस्ट बी युनिक आउटपुट, बरोबर. असं जर असेल तर त्याच रिलेशनला फंक्शन म्हणतात. इथं फक्त एकच डायग्राम हे फंक्शन रिप्रेझेंट करते, बाकीच्या 2 डायग्राम फंक्शन नाहीत, बरोबर. कारण का इथं एक व्हॅल्यू इनपुटला मोकळी होते आणि इथं एकाच व्हॅल्यूला 2 आउटपुट होते, म्हणून हे दोन्ही फंक्शन नाहीत. फंक्शनलाच मॅप किंवा ट्रान्सफॉर्मेशन असं सुद्धा म्हणतात.
वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अशा पद्धतीनं फंक्शन रिप्रेझेंट केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितले होते की टाइप्स ऑफ फंक्शन. 1-1 फंक्शन कशाला म्हणायचं, 1-to-1 व्हॅल्यू असाइन केली असेल तर. आणि मेनी वन फंक्शन कशाला म्हणायचं, दोन इनपुटला एकच आउटपुट येत असेल तर. म्हणजे बी ला सुद्धा 2 व्हॅल्यू, सी ला सुद्धा 2 व्हॅल्यू, बरोबर, असं जर येत असेल तर, बरोबर. त्याच्यानंतर इंटू ऑनटू आणि इंटू बघितलं. ऑनटू म्हणजे काय, आउटपुट साईडला एकही व्हॅल्यू मोकळी नसेल. आउटपुट साईडला म्हणजे देअर शुड बी अ प्री इमेज फॉर इच अँड एव्हरी आउटपुट व्हॅल्यू. तर असं जर असेल तर त्याला आपण ऑनटू फंक्शन म्हणतो. आणि आउटपुट साईडची जर एक जरी व्हॅल्यू मोकळी असेल, इथं जसा 2 होता, तर एक जरी व्हॅल्यू मोकळी असेल तर त्या फंक्शनला इंटू फंक्शन म्हणतो. आणि विद्यार्थी मित्र, हे सुद्धा महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी की एक फंक्शन ॲट ए टाइम 2 टाईपचं असतं. एक तर 1-1 अँड ऑन टू किंवा 1-1 अँड इंटू, ऑर मेनी 1 अँड ऑन टू ऑर मेनी 1 अँड इंटू, बरोबर. त्याच्यानंतर जे आपण बघितलं होतं ते रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन. रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शनमध्ये व्हर्बल फॉर्म पाहिला. व्हर्बल आपण फक्त फंक्शन जे आहे त्याचा फॉर्म्युला लिहितो. डोमेन रेंज पाहिलं होतं. त्याच्यानंतर ॲरो फॉर्म ऑन वेन डायग्राम्स पाहिले. त्याच्यानंतर ऑर्डर टू पेअर्समध्ये फंक्शन कसं रिप्रेझेंट करतात पाहिलं. इथं आपण हे उदाहरण बघितलं, एक्झाम्पल बघितलं. आणि त्याच्यानंतर रूल ऑर फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन सुद्धा पाहिलं. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय.